माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार. एका व्यक्तीवर बँकेचं भलं मोठं कर्ज होतं. तो ते कर्ज फेडू शकला नाही. त्यामुळे बँक कोर्टात गेली. कोर्टाने असा आदेश दिला की त्या व्यक्तीचं घर विकून त्या पैशातून बँकेचं कर्ज भागवावे. असा आदेश म्हणजेच डिक्री कोर्टाने दिली. कोर्टाच्या आदेशानुसार त्या व्यक्तीच्या घराचा जाहीर लिलाव झाला. एका व्यक्तीने सर्वात जास्त बोली लावून ते घर खरेदी केले आणि त्याचे पैसे कोर्टात जमा केले. लिलाव तर झाला, परंतु कोर्टाकडून काही कागदपत्रांची पडताळणी होऊन मगच विक्री अधिकृतपणे मंजूर होण्यास थोडा कालावधी लागणार होता. दरम्यानच्या काळात ज्याचं घर लिलाव झालेला होता तो व्यक्ती म्हणजे तो कर्जदार असा विचार करतो, त्याच्या डोक्यात अशी लबाडी येते की अजून तर कोर्टाने विक्री मंजूर केलेली नाही, मग त्याच्या आधीच हे घर आपण तिसऱ्या माणसाला विकूया आणि पैसे घेऊन इथून पळून जाऊया. अशा पद्धतीने तो लबाडीने एका तिसऱ्याच व्यक्तीबरोबर विक्रीचा व्यवहार करतो. इकडे जी कोर्टाची कागदोपत्री प्रक्रिया होती ती सर्व पूर्ण होते आणि ज्या व्यक्तीने लिलावामध्ये जास्त बोली लावून ते घर खरेदी केलेले असते त्याला विक्रीची पूर्ण प्रक्रियेची कोर्टाकडून मंजुरी मिळते आणि तसं त्याला कोर्टातून प्रमाणपत्रही दिलं जातं. अशा प्रकारे तो त्या प्रॉपर्टीचा पूर्ण मालक होतो. आता इथे बँकेचा विषय तिथेच संपला, कारण बँकेला त्यांची कर्जाची रक्कम वसूल होऊन मिळाली. आता खऱ्या अडचणी निर्माण होतात त्या ज्या व्यक्तीने ती प्रॉपर्टी कोर्टातून लिलावाद्वारे विकत घेतली त्याला आणि तो दुसरा व्यक्ती ज्याला ती प्रॉपर्टी त्या मूळ कर्जदाराने मूळ मालकाने विकली त्याला. कारण ज्या व्यक्तीने ती प्रॉपर्टी घेतलेली असते तिसऱ्या व्यक्तीने त्याला माहितीच नसतं की पूर्वी ह्या प्रॉपर्टीचा इतिहास काय आहे. आता खरी अडचण आणि खरा वाद सुरू होतो तो म्हणजे या प्रॉपर्टीचा खरा मालक नेमका कोण. आता जो मूळ कर्जदार असतो, जो पूर्वीचा ओनर असतो प्रॉपर्टीचा, तो घरमालक कोर्टात असं म्हणतो की कोर्टातून ज्या माणसाने लिलावाद्वारे प्रॉपर्टी विकत घेतली त्याचं विक्री मंजूर होण्याच्या आधीच मी ही प्रॉपर्टी ह्या तिसऱ्या व्यक्तीला कराराद्वारे दिलेली आहे. त्यामुळे पूर्वीचं खरेदी खत रद्द होऊन माझा विक्री कराराचा दस्त मंजूर व्हावा अशी तो कोर्टात मागणी करतो. अशा वेळी ज्या व्यक्तीने लिलावाद्वारे प्रॉपर्टी खरेदी केली होती त्या व्यक्तीच्या मदतीला CPCचे कलम 65 धावून आले. कारण CPC कलम 65च्या अन्वये ज्या दिवशी जरी विक्री मंजूर होण्यासाठी विक्री प्रक्रियेची मंजुरी मिळण्यासाठी जरी बराच विलंब लागला असला तरी पण ज्या तारखेला त्याच्यापूर्वीच लिलावाद्वारे त्या व्यक्तीने ती प्रॉपर्टी खरेदी केली तेव्हापासूनच त्या तारखेपासूनच तो त्या प्रॉपर्टीचा मालक झालेला आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात विक्री प्रक्रियेचा वेळ आणि लिलावाची तारीख
या मधल्या काळात त्या मधल्या विलंबाचा गैरफायदा घेऊन जर का मूळ मालकाने म्हणजेच त्या कर्जदाराने ती प्रॉपर्टी तिसऱ्या व्यक्तीला विकलेली असेल तरी ती विक्री बेकायदेशीर ठरते. कारण कोर्टाचे असेच म्हणणे होते की ज्या तारखेला लिलाव झाला आणि ज्या तारखेला लिलावाद्वारे त्या व्यक्तीने ती प्रॉपर्टी खरेदी केली त्या तारखेपासूनच तो त्या प्रॉपर्टीचा मालक झालेला आहे. केवळ कागदोपत्री विक्री प्रक्रियेला विलंब झाला म्हणून त्याचा मालकी हक्क नाकारता येत नाही. सिव्हिल प्रोसिजर कोड 1908 चे कलम 65 मध्ये पर्चेसर टायटल याबद्दल स्पष्ट केलेले आहे. म्हणजेच खरेदीदाराच्या हक्काचे संरक्षण याच्या बाबतीत यात असं नमूद केलेलं आहे की ज्यावेळेस लिलावाद्वारे प्रॉपर्टी खरेदी केली जाते म्हणजे कोर्टातून जेव्हा लिलाव होतो आणि त्या लिलावातून जेव्हा कुठलीही प्रॉपर्टी असो, घर असो, जमीन असो, ती खरेदी केली जाते त्यावेळेस त्या खरेदीदाराचा मालकी हक्क त्या प्रॉपर्टीत कधीपासून सुरुवात होते हे यामध्ये कलम 65 मध्ये स्पष्ट केलेले आहे. आता हे CPCचे कलम 65 हे खरेदीदाराच्या हक्काचे एक प्रकारे संरक्षणच करते. कारण लिलावाची तारीख आणि विक्री प्रक्रिया मंजूर होण्याची तारीख या दरम्यानच्या काळात जेव्हा मूळ मालक लबाडीने ती प्रॉपर्टी कुणा तिसऱ्याच व्यक्तीला विकतो किंवा विकण्याचा प्रयत्न करतो तरीसुद्धा मूळ जो खरेदीदार आहे ज्याने लिलावाद्वारे प्रॉपर्टी खरेदी केलेली असते त्याचा हक्क त्याला संरक्षण कलम 65 द्वारे मिळते. म्हणजेच दरम्यानच्या काळात जो विलंब होतो त्याचा गैरफायदा हा मूळ मालक कर्जदार घेऊच शकत नाही. अशा प्रकारे CPCचे कलम 65 हे खरेदीदाराच्या मालकी हक्काचे आणि पैशाचे एक प्रकारे संरक्षणच करते. स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे. हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे. योग्य कायदेशीर सल्ल्यासाठी माहितीसाठी कॉल बुक करू शकता. सल्ला फी आकारली जाईल. धन्यवाद.